धनंजय देशमुख यांच्या आंदोलनानंतर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेत. बघूया. म्हणणं आहे की 29/11 पासून लय मागे गेला नाही 28/5 ला, पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केसला खंडन केली. 29/11 ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेल मध्ये आहे, जो पोलीस रिमांडर मध्ये आहे, तो 29 ला केज मध्ये होता. केज मध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिस मध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची. त्याला कायच कमी पडलं कुठपर्यंत केजला प्लॉटची रजिस्ट्री. त्याच्याबरोबर कोण कोण होतं 29/11 पासूनचे तरी सीडीआर काढा, म्हणजे तुम्हाला सगळं कळलं. राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही, ज्याचा थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा दुरान्वयाने थोडासा जरी संबंध कुठं जोडत असला या प्रकरणाशी, तरी सुद्धा त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. ही भूमिका राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकार या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही. इतकी निर्घुण हत्या झाल्यानंतर तुम्हाला का लपवावंच वाटतंय? वाल्मिक कराड नसेल तर येऊन सांगा महाराष्ट्राला वाल्मिक कराड नाही त्याच्यात, पण लपवता कशाला? लोकांना अंधारात का ठेवताय? हे कुटुंबीय जातात. मी सांगतो त्या कुटुंबियांसमोर एक इन्स्पेक्टर बोलला वाल्मिक कराडला काय होऊच शकत नाही. कसं आहे कुटुंब डिस्टर्ब नाही होणार? संतोष देशमुख प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार सांगत आहेत. तशी कारवाई सुद्धा सुरू आहे. आणखी कारवाई कठोर या ठिकाणी होईल. परंतु माझी एक विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी या हत्येचं राजकारण कुणी करता कामा नये, होऊ नये. क्रूर पद्धती 4 तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय, पूर्ण महाराष्ट्रात चाललंय. हे कोणीतरी म्हणाले, त्यात सुरेश धस म्हणाले की म्हणजे जनावराला जरी असं मारलं तर अंगार शहर आहे, तो माणसाला मारतायत. आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात. बीड जिल्हा हा या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे. Deşmuk.